दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जंगलाला लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. वाघेरा आणि हर्सुल वन परिक्षेत्रात आज सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात जंगलातील सजीव सृष्टी जळून खाक झाली. या आगीचा फटका परिसरातील शेतकऱ्यांनाही बसला असून काही शेतांमधील झाडे तसेच गव्हाचे पीक आगीत जळून खाक झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेनंतर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भर दुपारच्या उन्हात वन कर्मचारी आणि वॉचमन आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे याच वाघेरा वन परिक्षेत्रात सुमारे 10 दिवसांपूर्वी ही आग लागली होती आणि त्यावेळी जंगलाचा मोठा भाग जळून खाक झाला होता. त्यामुळे वारंवार लागणाऱ्या आगीमुळे वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. जंगलातील अधिवास नष्ट होत असल्याने बिबट्यासारखे हिंसक प्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याचीही भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या आगीचे नेमके कारण काय याचा शोध वन विभागाकडून घेतला जात असून पुढील तपास सुरू आहे. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.